मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने महाविकास आघाड़ी और अन्य कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने महाविकास आघाड़ी पर कड़ा तंज कसते हुए कहा कि यह गठबंधन सत्ता प्राप्ति के उद्देश्य से बना था, लेकिन उनकी यह कोशिश विफल रही है। उन्होंने ये भी बताया कि शरद पवार से उनके रिश्तों में तनाव है और दोनों यह जानते हैं कि पवार उनसे क्यों अलग होना चाहते हैं। लाड़की बहन योजना पर कोर्ट की नाराजगी के बारे में राधाकृष्ण विखे पाटिल ने कहा कि हमने राज्य में लोगों के हित के लिए कई कल्याणकारी योजनाएं शुरू की हैं। मुझे नहीं पता कि कोर्ट ने इस पर क्या टिप्पणी की है। नाही, आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही मत प्रदर्शित केलं आहे त्याला वेगवेगळे कनोरे आहेत, पण त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही. मला वाटतं जे काही राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना जे सुरू आहेत, देशामध्ये सुरू आहेत, शेवटी त्या तर आपल्याला लोकांच्या हितासाठी त्यांच्या कल्याणाकरताच आपण सुरू केलेल्या आहेत. मला वाटतं माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या संदर्भात जे निष्कर्ष नोंदवलेले आहेत, त्याचा कॉन्टेक्स्ट काय मला कल्पना नाही त्याची. नेता पक्ष प्रवेश पर विखे पाटिल ने कहा कि उन्हें इस बारे में ज्यादा जानकारी नहीं है, लेकिन ठाकरे गुट के नेताओं के पास संन्यास लेने के अलावा कोई विकल्प नहीं बचा है, इसलिए वे किसी अन्य विकल्प की तलाश कर रहे हैं। काही खासदार एकूणच खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे असं दिसतंय. हे खरं मला तर काय माहीत नाही कोण कोणी संपर्कात आहे. एवढंच आहे महत्त्वाचं, की हे सगळे मला वाटतं ठाकरे गटांची लोकं जे आहेत, त्यांना आता संन्यास घेण्यापलीकडे मार्ग उरला नाही आहे. त्यामुळे आता त्यांना परत पर्याय शोधत आहेत आणि त्यामुळे आता हे रोज आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण अडचणीत आहे, कोण कोणा संपर्कात आहे. मला वाटतं आपण एक मात्र एवढंच आहे, की शेवटी राजकीय स्थित्यंतरामध्ये लोकांना शेवटी स्थैर्य पाहिजे असतं. त्याचा तो परिणाम आहे. प्रदेश अध्यक्ष बनने की संभावना पर राधाकृष्ण विखे पाटिल ने कहा कि कांग्रेस सत्ता में नहीं है और इसकी सत्ता में आने की कोई संभावना नहीं है। इस स्थिति में कांग्रेस के अंदर कोई भी प्रदेश अध्यक्ष बनने के लिए तैयार नहीं है। उन्होंने कहा कि हर्षवर्धन मेरे अच्छे दोस्त है, अगर उन्हें मौका मिले तो यह अच्छा होगा। ते असं आहे, की आपला गैरसमज आहे हा. सत्ता होती म्हणून सगळे तयार होते. आज काँग्रेसची सत्ता नाही आहे, येण्याची शक्यता नाही आहे. एवढी निच्चांकी आकडेवारी काँग्रेसने कधी गाठली नव्हती. त्यामुळे ते प्रदेशाध्यक्षाचं पद कोणी घ्यायला तयार नाही आहे. प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवतोय. हर्षवर्धन माझा जुना मित्र आहे, आजचे चांगला संघटक आहे. त्याला संधी मिळाली तर काय चांगलीच गोष्ट असेल, परंतु हा गैरसमज आहे, की दिग्गजांना डावलून दिग्गजच पळून गेले सगळे आणि हे दिग्गज जे आता सत्ता नाही म्हणून पक्षाची संधी नाकारतात, त्यांचं खरं आता पितळ पक्षश्रेष्ठीच्या जवळ उघडं पडलेलं आहे. अजित पवार द्वारा शिष्टमंडल की बैठक से इनकार पर विखे पाटिल ने कहा कि मुझे शिव भोजन थाली बंद करने के संबंध में किसी आदेश की जानकारी नहीं है। मला खरंच कल्पना नाही आहे. कारण आता त्या अर्थ मंत्रालयाकडून आता पण अशी कुठलं शिव थाळी भोजन योजना बंद करावी की आणखी कुठल्या योजना बंद करावी असं कुठला प्रस्ताव तरी आमच्यासमोर मंत्रिमंडळापुढे नाही आहे. उपमुख्यमंत्री शिंदे जी नाराज आहे का? काही बैठकांना येत नाही का सगळं आलबेल आहे? हे सगळं हलबेल आहे, अजिबात नाराज नाही. प्रत्येकाच्या शेवटी मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीला हजर असतात. मला वाटतं सरकार उत्तम प्रकारे झालेलं आहे, पुढे नाराजी नाही आहे. सरकार चांगला चालू असल्यामुळे काही लोक नाराज आहेत, हा त्याचं मागे. ऐलान सरबन पर उनका कहना था कि सरकार अच्छे से चल रही है और कोई नाराजगी नहीं है, लेकिन कुछ लोग नाराज हो सकते हैं क्योंकि सरकार का कामकाज सही ढंग से चल रहा है। इस प्रकार राधाकृष्ण विखे पाटिल ने महाविकास आघाड़ी से लेकर कांग्रेस के अंदर की स्थिति और सरकार के कामकाज पर अपनी स्पष्ट राय रखी। नहीं, ऐसा है कि मैंने वही कहा कि किसी भी हालत में सत्ता में आना चाहिए, उसको लेके 2019 में वो सत्ता में आ गए. यानी शिवसेना के साथ जो कभी उनकी पॉलिटिकल आइडियोलॉजी भी नहीं जमती थी, उनको साथ में लेके सत्ता बनाई. अभी सत्ता चली गई, कई दिग्गज नेता हार गए, दोबारा चुन के आने की उनकी अभी कोई चांस नहीं दिख रहा है. लेकिन इसलिए पार्टी अभी मेरे ख्याल से एक नया चेहरा देने की पहल कर रही है, क्योंकि सत्ता नहीं तो दिग्गज नेता भी भाग रहे पार्टी से. कांग्रेस की हालत और बदतर होने वाली है आने दिनों में. एनबीसी न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट।